नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 26 जानेवारी लवकरच जवळ येत आहे। आता 26 जानेवारीला फक्त ध्वजारोहणच नसतो, तर 26 जानेवारीला आपल्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा देखील असते। आता या ग्रामसभेमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे असे 5 प्रश्न सांगणार आहे। ते 5 प्रश्न तुम्ही ग्रामसेवक व सरपंचाला विचारल्यानंतर ते तुम्हाला उत्तर द्यायलाच घाबरणार आहेत आणि ते ती उत्तरे खोटी सुद्धा देणार नाहीत, त्यांना ती उत्तरे खरीच द्यावी लागणार आहेत। अशा पद्धतीचे काही 5 प्रश्न आहेत, ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या आणि तेच ग्रामपंचायतमध्ये जाऊन व्यवस्थितरित्या जर का तुम्ही तुमच्या शब्दरचनेत मांडले तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या गावामध्ये होणारा भ्रष्टाचार टाळू शकता। त्याच पद्धतीने तुमचा सरपंच किंवा ग्रामसेवक जर का भ्रष्टाचार करत असेल तर त्याला आळा सुद्धा घालू शकता। तर आता कुठले 5 प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। सगळ्यात अगोदर तर जमा खर्चाचा हिशोब। आता जमा खर्चाचा हिशोब म्हणजे काय? तर मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतीला निधी येत असतो, तर तो निधी किती आला, कोणत्या खात्यावरती आला आणि तो कशासाठी खर्च केलेला आहे, खर्च केला नसेल तर का खर्च केला नाही, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता। सरपंच आणि ग्रामसेवक यांना तुम्ही वाउचर फाईल सुद्धा मागू शकता। आता वाउचर फाईलमध्ये काय असतं, तर आलेल्या निधीचा गेलेल्या रकमेचा जो ताळमेळ असतो तो वाउचर फाईलमध्ये असतो। आता काय असतंय नेमकं, समजा गावाची जर का मोटर बिघडली आणि मोटर दुरुस्ती केली, तर मोटर दुरुस्तीचं जे बिल आहे ते वाउचर फाईलमध्ये लावलं जातं। अशा पद्धतीचे फक्त मी मोटरीचं उदाहरण सांगितलं, बाकी इतर गोष्टी ज्या असतात त्याचं सर्वाची बिलं जी असतात तर ती वाउचर फाईलमध्ये लावलेली असतात। तर ती तुम्ही त्यांना मागू शकता आणि त्या बिलामध्ये रकमा चेक करू शकता की 100 रुपयाची गोष्ट 200 रुपयाला लावली का, 200 रुपयाची गोष्ट 400 रुपयाला लावली का, अशा पद्धतीने तुम्ही ते तिथे व्हेरीफाय सुद्धा करू शकता। त्यानंतर दुसरा प्रश्न असा की 15व्या वित्त आयोगाचा निधी। आता 15 वित्त आयोगाचा निधी जो आहे तो किती आला किंवा कुठे खर्च केला हे देखील तुम्ही त्यांना विचारू शकता। आता 15 वित्त आयोगाचा निधी ज्यावेळेस येतो त्यावेळेस ग्रामसभेची पूर्व परवानगी घ्यावी लागते की हा निधी आपल्या गावामध्ये कोणत्या विकासासाठी करायला पाहिजे किंवा कुठे कुठे खर्च केला पाहिजे। ही ग्रामसभेची जर का पूर्व परवानगी जर का ग्रामसभेने घेतली नसेल, ग्रामसेवकाने घेतली नसेल, तरी सुद्धा तो जाब सुद्धा तुम्ही ग्रामसभेमध्ये विचारू शकता। त्यानंतर तिसरा प्रश्न असा की रस्ते आणि बांधकामाची गुणवत्ता। आता रस्ते तुमच्या गावामध्ये 6 महिने 1 वर्षामध्ये जर का उलगडत असतील, म्हणजेच त्याच्यावरती डांबरच टाकलं नाही, व्यवस्थित कामच केलं नाही, तर ही संपूर्ण जर का तुमच्या गावामध्ये सुद्धा जर का अशा पद्धतीने झाले असेल, रस्ता झाला नाही व्यवस्थित, रस्त्यावरचं डांबरच उडून गेलं किंवा लगेच वर्षाच्या आतमध्येच डबरे पडले, तर त्याचा तुम्ही ठेकेदार कोण आहे, ते काम कुणी घेतलं, त्याचं MB काय आहे म्हणजे मेजरमेंट बुक काय आहे, ही संपूर्ण माहिती तुम्ही ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकाला व सरपंचाला विचारू शकता। 100% ही उत्तरे देताना त्यांच्या तोंडाला घाम सुटणार आहे आणि ते घाबरून उत्तरं 100% खरी देणार, कारण त्यांना एक मोठी भीती असते की तुम्ही जर का चुकीची उत्तरं दिली, म्हणजे त्यांनी जर का चुकीची उत्तरं दिली तर तुम्ही शिस्तभंगाची कारवाई सुद्धा त्यांच्यावरती करू शकता। इतके अधिकार ग्रामसभेला दिलेले आहेत। त्यानंतर चौथा प्रश्न असा, घरकुल आणि लाभार्थी। आता घरकुल आणि लाभार्थीचा विषय काय आहे, तर घरकुलमध्ये जे पात्र लाभार्थी होते त्यांना मागे टाकलं आणि अपात्र लाभार्थी होते किंवा शेवटच्या नंबरला जे लाभार्थी होते त्यांना पुढे घेतलं। आता तुम्हाला माहितीच असेल, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ड यादीचा सर्वे झालेला होता, तर त्या ड यादीच्या सर्वेप्रमाणे तुमची घरकुलाची जी मान्यता आहे ती देत होते, परंतु ड यादीच्या सर्वेमध्ये फेरफार करून पाठीमागची नावे पुढे घेतली आणि पुढची नावे मागे घेतली, असं जर का कारभार केलेला असेल तर ते सुद्धा तुम्ही ग्रामसभेमध्ये उघड करू शकता आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा करू शकता। आता 5वा आणि महत्त्वाचा प्रश्न, ग्रामसभेचे इतिवृत्त, म्हणजेच ग्रामसभेचे जे प्रोसिडिंग असतं ते वाचलं आहे की नाही। आता ग्रामसभेचं प्रोसिडिंग काय आहे, म्हणजेच ग्रामसेवक जे ग्रामसभेमध्ये दप्तर लिहित असतो ते प्रोसिडिंग लिहित असतो। आता हे प्रोसिडिंग जे ते मागच्या सभेचं लिहिलेलं आहे का नाही हे तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे। जर का ते व्हेरीफाय केलं आणि मागच्या सभेचं प्रोसिडिंग लिहिलेलं आहे त्यामध्ये जे विषय झालेले आहेत त्याच्यावरती तुम्ही पाठीमागच्या विषयावरती काय कारवाई केली किंवा कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत हे सुद्धा तुम्ही स्पष्टपणे तिथे विचारू शकता। आता ही उत्तरं ग्रामसेवक आणि सरपंच ही सगळी खरी खरी देणार आहेत। याचं कारण काय, तर हे उत्तरं जर का त्यांनी खोटी दिली तर त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते। आता तुम्ही पुराव्यासकट जर का तिथं बोलायला गेला, पुराव्यासकट त्याच पद्धतीने शासनाच्या भाषेत मी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या भाषेत जर का तिथे ग्रामसभेत बोलायला गेला तर तुम्हाला 100% सरपंच आणि ग्रामसेवक घाबरणार आहे आणि घाबरल्यानंतर ना तुम्हाला 100% ग्रामसभा झाल्यानंतर तुमचे पाय धराय सरपंच आणि ग्रामसेवक नक्की येणार आहे। त्यावेळेस तुम्ही गावात जो भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार सर्व मोडकळीस आणून
तुम्ही गावासाठी एक उत्तम उदाहरण ठरणार आहात. मित्रांनो, तुमच्या गावातील ग्रामसभेसंदर्भात किंवा ग्रामपंचायत संदर्भात कोणतीही समस्या असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.